आणि मला एक गाढवाची गोष्ट नेहमी आठवायची. एक गाढव असतंय, त्या गाढवावर ऋषी बसतात. गाढवावर ऋषी बसले आणि ऋषीला घेऊन गाढव गावात निघालं. गावभर सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या, गाढवाच्या पायावर पाणी ओतलं, मोठमोठे हार घातले. गाढवाला काही दिवसांनी असं वाटायला लागलं की हा सगळा सन्मान हा माझा आहे, लोक माझ्यामुळे यायला लागली, ह्या ऋषीला कोण विचारतंय. आणि एक दिवस गाढवाच्या अंगात आलं आणि गाढवाने काही ऋषीला बसून दिलं नाही. ऋषीला सोडून ते गाढव गावात निघालं. आणि ज्या वेळेला गाढव एकटं गावात गेलं त्यावेळेला त्या गाढवाला कुत्र्यांनी देखील विचारलं नाही आणि मग ते गाढव उखंड्यावर गेलं. तशी अवस्था ह्या लोकसभेच्या नंतर काही राजकीय गाढवांची झाली. त्यांना कळायला पाहिजे होतं की त्यांचं अस्तित्व शरद पवार साहेबांच्या बरोबर. बरं ठीक आहे, गेले शेट्टे साहेब, हे गेले. तुम्ही कशामुळे गेले आम्हाला माहित होतं, कारण याच नाशिक मधून घोषणा निघाली की ईडीचा ताप आहे पण शरद पवार बाप आहे. तुम्ही सगळे ईडीमुळे गेला होता हे आम्हाला माहित होतं. पण अजितदादा, तुम्ही गेल्यावर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, वडिलाचं छत्र जर 100 वर्ष आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून 10-20 वर्ष जगायला पाहिजेत, आपल्या डोक्यावर त्यांचं छत्र असायला पाहिजे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. दादा, तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी वाटलं नाही. ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला मुलासमान सांभाळलं, मोठं केलं, सगळी पदं दिली, त्यांच्या तुम्ही शेवटच्या वेळी निवडणुकीची वाट बघताय.